जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आता इच्छुक उमेदवार बाहेर पडत आहेत आणि जनता काय ठरवते आणि यावेळेस जनतेच्या मनात काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा गड मानलेला जाणारा म्हणजे नसरापूर गाव. या नसरापूर गावापासून आज आपण सुरुवात करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातले जनमत. आपण नसरापूर मधील मुख्य बाजारपेठेत आहोत आणि आपल्या बरोबर नसरापुरातील काँग्रेसचा एक बलाढ्य नेता आहे. सर, आपलं नाव काय? ज्ञानेश्वर जोरे. ज्ञानेश्वर झोरे आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारू की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि आपण पाहताय की काही पक्षाचे उमेदवार देवदर्शन असेल, महिलांना फिरायला कुठे घेऊन जात आहेत, महिलांसाठी होम मिनिस्टर घेत आहेत आणि महिलांची मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही उमेदवार पाहतो मी की विकासावर कुठल्याच प्रकारे बोलत नाहीये. तुम्ही पाहताय की नसरापूर भागामध्ये असे काही असंख्य प्रश्न आहेत की त्याच्यावर कुठलाच उमेदवार बोलत नाहीये. तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम माझं तर असं म्हणणं आहे की देवदर्शन किंवा होम मिनिस्टर हे कार्यक्रम घेऊन काय मतं घेता येत नाही. सर्वात महत्वाचं की सगळ्या नेत्यांनी ज्यांना काही उमेदवारी घ्यायची, कोणी इच्छुक असेल त्यांनी विकास कामावर बोललं पाहिजे. त्यांनी पहिलं काय केले, त्यांचं कर्तृत्व काय आहे, की त्यांनी लोकाभिमुख कामं काय केल्या ह्याच्यावर बोललं पाहिजे. हे विकास देवदर्शन करून तसं दगडे पाटलांनी 40,000 30,000 महिला नेल्या, मग त्यांना का मतदान झालं का? तेवढं नाही झालं. त्यासाठी लोकांनी उमेदवारांनी देवदर्शन न करता किंवा ट्रिपा न करता किंवा होम मिनिस्टर न करता लोकाभिमुख कामं केली पाहिजेत. विकासाच्या कामावर बोललं पाहिजे. आज वेळो नसरापूर गटामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत की ते लोकांची अडचण करतायत. त्यासाठी बोललं पाहिजे. त्याच्यावर कुठलाच उमेदवार काही बोलत नाही. आपण पाहतो की आता हे जे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याच्या अगोदरच काही जे उमेदवार आहेत ते गावांमध्ये, मंदिरांमध्ये छोट्या छोट्या वस्तू वाटप करत आहेत किंवा काही लोकांना भेटून त्यांची मनधरणी करत आहेत. मग ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा युतीतले असतील. तर यावेळेस तुम्हाला काय वाटतं की ते जे युतीतले पक्ष आहेत हे एकत्र येतील, एखाद्या उमेदवाराला साथ देतील की दुसरं काही त्यांच्या मनात आहे? तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? मी स्वतः एक काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पहिल्यापासून आम्ही अनंतराव थोपटे असतील किंवा संग्रामराव थोपटे असतील पक्ष बदलायच्या आधी तेव्हापासून आमची दुसरी पिढी काँग्रेस पक्षाचं काम करते, पुढे काँग्रेस पक्षाचं काम करणार. जे राहिला विषय की लोक वस्तू वाटतात, काय वाटतात, हे इथून मागं लोकांना घेणाऱ्या माणसांनी किंवा घेणाऱ्या मतदारांनी त्याला विचारलं पाहिजे, इथून मागं 5 वर्ष तू का आतापर्यंत आला नाही आणि आताच का वस्तू देतोय? हे मतदारांनी सुद्धा त्या माणसाला विचारलं पाहिजे. किंवा ही वस्तू दिल्यानंतर तो आमचं कुठलं विकास काम करणार आहे हे बी मतदारांनी त्याला विचारलं पाहिजे. नुसतं वस्तू आणि प्रलोभन देऊन मतं मिळत नसतात किंवा या अशा वस्तू वाटून मतदार सुद्धा मतदान करत नसतात. मतदार घेण्याचं काम करतील, पण मतदान करताना योग्य उमेदवारालाच मतदान करतील. तुम्हाला काय वाटतं यावेळेस काँग्रेस पक्ष काय करू शकतो? यावेळेस काँग्रेस पक्ष जरी उमेदवार आमचे मिळले तर आमची 100% तयारी आहे की 4ही जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार देण्याची आमची तयारी आहे. परंतु जर आम्हाला उमेदवार नाही मिळाले तर आम्ही योग्य त्या महाविकास आघाडीची किंवा एखाद्या उमेदवाराला पाठिंबा, चांगल्या उमेदवाराला जो काम करणारे, जो लोकांपर्यंत पोहोचणारे, लोकांचे प्रश्न जाणून घेणारा उमेदवार, अशा उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. पण लबाडी करणाऱ्या उमेदवाराला काँग्रेस पक्ष नक्की पाडायचं काम करेल, एवढं 100% करेल. आपण पाहतोय की काही गावांमध्ये मृत्यू होतात. जे नेते कधी त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये दिसत नाहीत ते आता दिसायला लागलेले आहेत, स्वतःहून समोर भाषण करायला लागलेले आहेत. तर हे नेते पहिले कधी दिसतही नव्हते, ना कुठल्या गोष्टीवर बोलतही नव्हते, पण हे नेते आता दिसायला लागलेत. अशा नेत्यांबद्दल आपलं काय म्हणणं आहे? असल्या लोकांना मी तर ही पुढाऱ्यांची टोळी म्हणेन. कारण तर ही लोक, एखादा माणूस मयत झाला, कशा प्रकारे झाला, काय झालं, बिचारा एकदम कुठल्या परिस्थितीत मयत झालाय, पण ही जी पुढारी लोक, नेते मंडळी आहेत, याचा सुद्धा गैरफायदा घेतात. जसं काय एखाद्या पक्षाचा मेळावा असल्यागत कावळेगत तिथं जमतात आणि मोठी मोठी भाषणं टाकतात. कधी त्या निधन झालेल्या माणसाचा किंवा मयताचा कधी संबंधही नसतो त्या माणसाची, पण त्याच्यावर सुद्धा मोठी मोठी भाषणं टाकतात. अशा लोकांना तर मी म्हणतो ग्रामस्थांनी बोलूनच दिले नाही पाहिजे त्या गावात. आपण पाहतो की आता सगळीकडे इलेक्शनचं वार जोरदार चालू आहे, पण काही गोष्टींमध्ये
तुम्हाला असं वाटतं का की विकास हा कोणता पक्ष करू शकतो आणि त्या विकासामुळे आपल्या भागाला फायदा होईल, किंवा विकासात जो असा तुम्हाला ठामठोक चेहरा हा कुणाचा वाटतो, याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सध्या मला तर विकास फक्त नेत्यांचाच होताना दिसतोय. ज्यावेळेस विठ्ठल आवळेसारखा माणूस जिल्हा परिषद गटात होता, त्यांनी जरी विरोधी पक्ष गटनेता जिल्हा परिषदला होता, तरी त्यांनी चांगल्या प्रकारे बोलावडे नसरापूर गटामध्ये चांगल्या प्रकारची कामं केली. तसाच एखादा नेता आता सध्या जीवन कोंडे आहेत, की त्यांचं नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच गावामध्ये बऱ्याच ठिकठिकाणी आपल्या अख्ख्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी छोटी मोठी कामं लोकांची केली आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि तशा प्रकारे अजून पोपटराव सुके आहेत, माणिके शिंदे आहेत, हे सुद्धा उमेदवार होम मिनिस्टर आणि कोकण ट्रिप आणि ह्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले आहेत. पण माझं तर म्हणणं आहे की मतदारांनी विकास करणाऱ्या माणसाला, उमेदवाराला, आणि जो कायम रात्रीच्या 12 वाजता 2 वाजता हाक मारली तरी उभा राहणाऱ्या माणसाला मतदारांनी मतदान करावं. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेला ओबीसी हे आरक्षण पडलेलं आहे, तर पंचायत समितीला ओपन हे आरक्षण पडलेले आहे नसरापूर वेळू गटातून व गणातून. तर आपल्याबरोबर नसरापूरचे काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्या घरातमध्ये पण एकेकाळी निवडणूक ही लढवली गेलेली आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की यावेळेस त्यांचं नसरापूर गावातर्फे काय म्हणणं आहे, की नसरापूर गावातून एखादा उमेदवार द्यायचा की नाही, याच्याबद्दल आपण त्यांना विचारू. हे पहा, नसरापूर वेळूगाणामध्ये जर आपण सर्वे केला तर 60% ओबीसी मतदान आहे. आणि ह्या सगळं पक्षकारांनी खऱ्या ओबीसीला बाजूला सारून जो कुणी तिकीट मागतोय दाखले घेऊन येणाऱ्यांना, त्यांना ते तिकीट द्यायचं असं त्यांचं प्रज्वलन दिसतंय. तर योग्य तर शरद पवारांनी परवा सांगितलं की खऱ्या ओबीसीला तिकीट द्यावं, परंतु वेळू नसरापूर गणामध्ये असं काही दिसत नाही चिन्ह. तर माझं तर वैयक्तिक मत आहे की खरा जो ओबीसी आहे त्यालाच तिकीट दिलं पाहिजे. आणि जर नाही दिलं तर जे पूर्वीचे दिवस होते घराणेशाही, हीच पद्धत पुढे चालू राहणार आणि खरा ओबीसी हा वंचित राहणार आणि कायमचा संपून जाणार. त्याला कधीही राजकारणामध्ये स्थान मिळणार नाही. आणि जर राजकारणामध्ये ओबीसीला स्थान ठेवायचं असेल तर ह्या राजकीय लोकांनी, बड्या लोकांनी खऱ्या ओबीसीचा विचार करावा, अन्यथा ओबीसी संपले असं आज मी तिला जाहीर करतो. तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा तुतारी पक्ष असेल, हे आपल्या नसरापूर किंवा वेळू गटातून उमेदवार देऊ शकतात? देऊ शकतील ना, देऊ शकतील, तसं काय सांगता येत नाही, कुणाचं काय सांगता येत नाही. पण असं प्रभावशाली नेतृत्व आपल्या पाहण्यात आहे का ओबीसी नाही समाजाचं? ना, ओबीसी समाजाचं नाही आणि त्यांचे मतदार पण नाही. तसं पाहिलं तर मतदार ज्यादा नसल्यामुळं उमेदवार पण नाही. नाही, पण तुम्ही आता म्हणला की ओबीसी समाज नसरापूर वेळू गटामध्ये जास्ती आहे, तर पक्षाने विचार करावा की खऱ्या ओबीसीला तिकीट द्यावं. हो, बरोबर आहे. पण तुमच्या पाहण्यामध्ये ओबीसीचा एखादा स्ट्रॉंग नेता आहे का, बलाढ्य नेता आहे का? बलाढ्य कशाला पाहिजे, सामान्यातून तुम्ही वर जा ना. खऱ्या ओबीसीला, आज खरा ओबीसी समाज जर पाहिला तर हा खालच्या पातळीवर आहे. तुम्हाला बलाढ्य नेता ह्यांचेच, शिक्षण संस्था ह्यांच्या, सर्व गोष्टी ह्यांच्याच. आपल्या सारख्या सामान्य ओबीसी माणसाचं काहीच नाही. मग तुम्हाला बलाढ्य ओबीसी कधी मिळणार आहे? परंतु तुम्ही त्याला साथ देऊन खऱ्या ओबीसीला वर काढणं गरजेचं आहे. हे पक्षाचं काम आहे ना. पण पक्ष ते पाहत नाही, बलाढ्य माणूसच पाहत आहे. त्यामुळे खरा ओबीसी माणूस हा वंचितच राहणार आहे ह्या गोष्टीपासून. आणि जर एखादा ओबीसीचा अपक्ष उमेदवार उभा राहिला, तर आम्ही सर्व तर- त्याच्या पाठीशी. एक मिनिट, जर ओबीसीचा एखादा उमेदवार अपक्ष उभा राहिला, तर वेळू नसरापूर गटातून त्या ओबीसी उमेदवाराबरोबर सगळे ओबीसी जातील का? हो, जाणार ना. ओबीसी जर राहिला एखादा तर मग ओबीसी म्हणून त्याला सर्व ओबीसी लोक मतदान करतील. तर आता ह्या गोष्टींवर नसरापूर गटातून ओबीसीला तुम्ही उमेदवार अपक्ष किंवा एखाद्या पक्षाने जर तिकीट दिलं, तर नसरापूर गावातून कोण उमेदवार तुम्ही देणार आहात का?
मी स्वतः माझ्या मुलाला ओबीसीतून तिकीट मागितलेलं आहे, पण माझ्यापर्यंत अजूनपर्यंत कुणी आलेलं नाही की बाबा तुम्ही या किंवा आम्ही तुम्हाला तिकीट देतो, असा कुठलाही पक्ष माझ्यापर्यंत आलेला नाही. जर तुम्ही ज्या पक्षाला तिकीट मागताय त्या पक्षाने तिकीट जर तुम्हाला दिलं नाही तर तुमची भूमिका पुढे काय असणार आहे? काय असणार आहे, आपल्याला जर ओबीसी म्हणलं की तो काय बलाढ्य माणूस नसतो. त्याला आता जर आपण राजकारण पाहिलं तर पैशाशिवाय राजकारण नाही, आणि मग आमचा ओबीसी समाज त्या गोष्टीला पुरं पडला जात नाही. त्यामुळे पक्षांनी साथ दिल्याशिवाय किंवा सहकार्य केल्याशिवाय आमचा ओबीसी माणूस कधीच राजकारणात इथून पुढे येणार नाही. असं तुम्हाला वाटतंय? पण मी तुम्हाला काय म्हणतोय की त्या पक्षाने जर तुमचा उमेदवार डावलला तर तुम्ही दुसऱ्या पक्षाला सपोर्ट करणार, किंवा तुमच्या मनात काय आहे त्याच्याबद्दल खंत काय राहणार आहे? आता हे त्यावेळेस ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस जे चित्र दिसेल त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. आज काय आपल्याला पाहिलं तर कुठलेही उमेदवार डिक्लेअर नाही. उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतरचा विषय आहे हा. आज तो आपल्याला विचार करण्याची गरज नाही. आता आपण पाहतो की आपल्या गटामध्ये काही उमेदवार आहेत ते महिलांची मनधरणी करण्यासाठी कोकण ट्रिप असेल किंवा देवदर्शन असेल किंवा होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम असतील, अशा महिलांसाठी ते कार्यक्रम घेत आहेत महिलांचं मत परिवर्तन करण्यासाठी. पण पुरुषांकडे त्यांचं कुठलंच आतापर्यंत लक्ष नाहीये. आणि आपण पाहतो की मागच्या इलेक्शन मध्ये असंच एका नेत्याने महिला देवदर्शनासाठी घेऊन गेल्या, पण महिलांकडनं त्यांना तेवढी साथ मिळाली नाही. तर तुम्हाला यावेळेस काय वाटतं की साथ मिळेल त्या नेत्यांना महिलांना खुश करून? हे पहा, दगडे पाटील होते, त्यांनी सुद्धा काशीच्या ट्रिपा अशा बऱ्याचशा केल्या. तुम्ही पाहिलं तर त्या माणसाने कमीत कमी मला वाटतं 15-20 हजार लोकांच्या पुढं लोकांना काशीला नेलं. त्याचं जर मतदान पाहिलं तर तेवढं झालेलंच नाही, एवढं मतदान झालेलंच नाही. आणि आजही तुम्ही जर पाहिलं तर जर कुणीही कुठं जरी नेत असलं तर एकच महिला सर्व ठिकाणी आहे. होम मिनिस्टरला पण तीच, कोकणात पण तीच, कोल्हापूरला पण तीच, वेगळेपणा काहीच नाही. त्यामुळे लोकांकडे त्या भावनेची ते परिस्थिती राहिलेली नाही. आता ते काय करतील, कुणाला देतील आणि काय करतील हे काही सांगता येत नाही.